नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. वेंकू महाराज अधोक्षजला म्हणत असतात की चला अधू महाराज, आज तुमचा कीर्तन शिकण्याचा पहिला दिवस आहे बरं का. आणि आजच्या पहिल्या दिवशी आपण तुकाराम महाराजांचा एक सोपा अभंग घेऊया. तुम्ही अतिशय शांतपणे नीट ऐका, पाठ करा आणि नंतर आपण चालीत म्हणूया. असं म्हणून ते अधूला अभंग शिकवायला लागतात की अधिक कोंडीत चरफडी, भलतीकडे घाली उडी, काय करू या मना आता, का विसरते पंढरी नाता, करी संसाराची चिंता, वेळोवेळी मागती. यावर आदू नाराज होऊन म्हणतो की वेंकू काका, आपण इंदूसारख्या एक ओळी घेऊया का. यावर वेंकू महाराज हसत म्हणतात की चालेल चालेल, हे बघ मी असं करतो की तुला एक ओळ सांगतो, मग त्या ओळींचा अर्थ पण समजावून सांगतो, मग तसं तू पाठ कर आणि चालीत आपण नंतर म्हणू, चालेल. नीट लक्ष देऊन ऐक बरं का. आणि ते आदूला शिकवतात की तुकाराम महाराजांनी काय म्हटलं की अधिक कोंडिता चरफडी, भलतीकडे घाली उडी. तर तुकाराम महाराज आपल्या मनाविषयी बोलत आहेत. सगळ्या संतांनी मनाच्या चंचलतेवर भाष्य केले. अरे आद्य शंकराचार्यांनी तर मनावर काय म्हटले सांगू का. मात्र आदूचं काहीच लक्ष नसतं. आदू दुसरीकडे बघत असतो आणि वेंकू महाराज म्हणतात की मन स्तू मक्षिका येव. मन हे माशीप्रमाणे आहे. माशी कशी या पदार्थावरून त्या पदार्थावर सतत भिरभिरत असते, तितक्यात तिकडे घाऱ्या, गोपाळ आणि परी तिथून जात असतात. वेंकू महाराज इकडे आदूला शिकवत असतात. आदूचं मात्र लक्ष त्या तिघांकडेच असतं आणि तो खूप नाराज असतो. त्यांचं लक्ष वेंकू महाराजांच्या शिकवण्याकडे अजिबात नसतं. आता वेंकू महाराज आदूकडे बघून म्हणतात की कळतंय का. आदू मान डोलावून म्हणतो की हां. मग वेंकू महाराज सांगतात की संसाराच्या चिंता भेडसावतात. आपलं मन विठुरायांचं नामस्मरण सोडून संसाराच्या चिंतेतच रमतं. मात्र इकडे दुसरीकडे अजिबात आदूचं लक्ष नसतं. आता वेंकू महाराज थोडेसे नाराज होतात आणि आदूला म्हणतात की इथंपर्यंत समजले का तुला. आता आदू अजून एकदा मान डोलावूनच हा म्हणतो. महाराज म्हणतात की बरं, जिथंपर्यंत समजले म्हणजे अभंगाच्या पहिल्या दोन्ही ओळी मला म्हणून दाखव. यावर आदू काहीच बोलत नाही. तो इकडे तिकडे बघायला लागतो. वेंकू महाराज आदूला म्हणतात की नीट ऐकलं आहेस ना तू, म्हण की. मग आदूला काहीच म्हणता येत नाही आणि तो चेहरा पाडून म्हणतो की काका आठवत नाही. मग वेंकू महाराज म्हणतात की अरे आता तर म्हणून दाखवलं की मी तुला आणि समजवलं सुद्धा याचा अर्थ. आणि अजून एकदा वेंकू महाराज आदूला अभंग म्हणून दाखवतात आणि आदूला विचारतात की मला सांग, लक्ष नव्हतं का बाळा तुझं. पण काही हरकत नाही, आज पहिलाच दिवस आहे ना, होईल हळूहळू. तू लक्ष देत जा, तुला सगळं म्हणता येईल. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. इंदू आणि तिची टीम सगळे किल्ला कसा बनवायचा याची चर्चा करण्यासाठी जमलेले असतात. आता इम्रान म्हणतो की आपली इंदू मेन आहे, ती जसं म्हणेल तसंच किल्ला बनणार. यावर इंदू रागाने म्हणते की हे बघा, नुसतं मेन आहे असं म्हणून आपला किल्ला चांगला होणार नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट पण करावे लागतील. आणि सगळ्यांच्या लक्षात येते ना, हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जीव ओतून किल्ले बनवले होते, खूप मोठे मोठे किल्ले बनवले होते. आपल्याला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा आहे. आणि ती म्हणते बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मग सगळेजण मोठ्या आवाजात म्हणतात जय. आता इंदू सांगते की इम्रान आणि ओंकार, तुम्ही किल्ल्यासाठी माती आणा. आणि परत ती हळूच म्हणते बरं का, मी जे सांगते ना ते लक्ष देऊन ऐका नीट. मला ना अशी खबर मिळाली आहे की तो गोप्या टोप्या आहे ना आणि त्याची गँग भुयारी मार्गाचा किल्ला बनवणार आहेत. यावर ओंकार आश्चर्याने म्हणतो की बापरे. मग इंदू म्हणते की एवढंच नाही, जोडीला मोठमोठ्या तोफा आणि तटबंदी पण करणार आहे असं ऐकलंय मी. यावर इम्रान म्हणतो की इंदू, गोपाळ जे ठरवतं ना ते तो करतोच. मग इंदू म्हणते की आणि जो तो ठरवत नाही ना तो पण ते करतोच, मला माहिती आहे. आता इम्रान म्हणतो इंदू, त्याच्या किल्ल्यासमोर आपला टिकाव कसा लागणार, जरा अवघडच आहे ना. इंदू म्हणते की पहिलंच आपले हातपाय गाळायचे नाही रे, समोरचा तयारी करतोय ना त्याच्यापेक्षा डबल तयारी करायची आपण. आता इम्रान म्हणतो की गोपाळकडे पेपरवर काढलेल्या डिझाईन्स पण रेडी आहेत. यावर इंदू म्हणते की त्याच्यापेक्षा भारी प्लॅन माझ्या डोक्यात आहे. आणि ती म्हणते
आपण असा किल्ला बनवणार आहे ना की जो त्याने कधी त्याच्या स्वप्नात पण बघितला नसेल. इम्रान इंदूला विचारतो की इंदू, पण तू नेमका कसा बनवणार आहेस किल्ला? मग इंदू तिला त्रिशाने जे फोटोज पाठवलेले असतात त्यातील एक फोटो दाखवत म्हणते की हे बघा. मग हे बघून सगळेजण आश्चर्याने त्या फोटोकडे बघायला लागतात. इम्रान विचारतो की हे काय आहे? परीसुद्धा म्हणते की बापरे, इतकी मोठी नदी. इंदू म्हणते की नदी नाही ग, समुद्र आहे, समुद्र. हा जो पूल दिसतोय ना त्याला सीलिंग म्हणतात, सीलिंग. समुद्र सेतू मुंबईला आहे. मग इंदूची दुसरी मैत्रीण विचारते की इंदू, तू कधी गेली होतीस ग मुंबईला? तर इंदू म्हणते अगं मी नाही, माझी मैत्रीण गेली होती. सगळेजण इंदूला प्रश्न विचारायला लागतात. यावर इंदू म्हणते की हा काय टाईम आहे का प्रश्न विचारायचा? आपलं काय काम आहे? यावर इम्रान म्हणतो की किल्ला बनवायचा. इंदू म्हणते की किल्ला नाही, किल्ले, आवळे जावळे किल्ले. सगळेजण शॉक होऊन इंदूकडे बघायला लागतात आणि विचारतात की म्हणजे? मग इंदू सांगते की समोरासमोर एकसारखे आणि त्यांना जोडणारा हा पूल आणि खाली समुद्राचं पाणी, असं इंदू सांगत असते. मग इम्रान आनंदाने म्हणतो हे तर गोपाळच्या स्वप्नात पण आलं नसेल. इंदू म्हणते की मी म्हटलं होतं ना आधीच की हे ते गोपाळच्या स्वप्नातसुद्धा येणार नाही. मग इम्रान म्हणतो की म्हणूनच तर तू आमची मेन आहेस की नाही. पण मी काय म्हणतो, आपण काय करू, त्या पाण्यात ना अशी मगर सोडू. यावर इंदू घाबरून म्हणते की मगर? इम्रान म्हणतो की अगं खरी नाही ग, खेळण्यातली, माझ्या घरी आहे ना, मी आणतो. इंदू खूप घाबरलेली असते. इम्रान तिला हसत म्हणतो घाबर गुंडी कुठची. मग सगळेजण हसायला लागतात. इंदू म्हणते हे असू द्या, असू द्या, हसू नका, ऐका माझं. आपण असा किल्ला बनवू ना की त्या गोपाळच्या गर्वाचं घर खालीच झालं पाहिजे. इम्रान म्हणतो की खाली नाही, आपण त्याचं घर समुद्रातच डुबू. आता परी म्हणते की मी काय म्हणते, किल्ल्याच्या खिडकीतून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर बघतायत असं दाखवूया का आपण? मग इंदू आनंदाने म्हणते की मस्त आयडिया. आणि ती परत मोठ्याने ओरडून म्हणते की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की व्यंको महाराज अधोक्षजला म्हणत असतात की बरं अधोक्षज, आता आपण अभंगाची शेवटची ओळ म्हणूया आणि अभंग पूर्ण करूया. मात्र अधोक्षजचं अजिबात लक्ष नसतं आणि त्याचा चेहरा पडलेला असतो. तो चेहरा पाडून बसलेला असतो. व्यंको महाराज अदूकडे बघतात आणि त्याला विचारतात की बाळा अधोक्षज, काय झालंय तुला? कंटाळा आलाय का? तर आदू म्हणतो की नाही. मग व्यंको महाराज आदूला विचारतात की मला एक खरी गोष्ट सांगशील, तुला खरंच मनापासून कीर्तन शिकायची इच्छा आहे का? हे बघ, जे तुझ्या मनात असेल ना बाळा, ते अगदी न घाबरता स्पष्टपणे सांग मला. आदू खाली मान घालून बसलेला असतो. व्यंको महाराज म्हणतात की मी अजिबात नाही चिडणार तुझ्यावर, बोल. मग आदू म्हणतो की व्यंको काका, मला कीर्तन ऐकायला ठीक वाटतं पण, असं म्हणून तो थांबतो. व्यंको महाराज आदूकडे बघून हसायला लागतात आणि म्हणतात पण करायला नाही आवडत, हो ना? पण मग तसं मनमोकळेपणाने येऊन सांगायचं ना मला, एवढा घाबरतोयस कशाला? कीर्तन करायला आवडत नाही तर नाही आवडत असं स्पष्टपणे सांगायचं. त्यासाठी काही शिक्षा करणार आहे का मी तुला? मग आदू नाराज होऊन म्हणतो की अहो पण तुमचं वेगळं आणि आईचं वेगळं. मग व्यंको महाराज म्हणतात की आता वहिनींचं काय वेगळं आहे? यावर आदू म्हणतो की मला इथे यायचंच नव्हतं, आईने मला इथे जबरदस्तीनं आणले. आई ऐकतच नव्हती माझं आणि त्याला मोठ्या बाईंनी झोपेतून उठून कीर्तन शिकवण्यासाठी पाठवलं आहे. आणि हे तो सगळं सांगतो आणि हे सुद्धा सांगतो की तो म्हणत असतो की आई मला मृदुंग वाजवायला आवडतो, मी किती छान मृदुंग वाजवतो. तर त्यावर मोठ्या बाई म्हणालेल्या होत्या की समोर सोन्याची खाण असताना तुला मातीच खायची आहे का? आता हे सगळं ऐकून व्यंको महाराज थोडेसे नाराज होतात आणि म्हणतात की हां असं आहे तर सगळं. आणि म्हणतात की बरं ठीक आहे बाळा, तू काळजी करू नकोस, मी अजिबात रागवणार नाही तुझ्यावर आणि मी बघतो काय ते, मी बोलतो वहिनींशी, ठीक आहे? आता आदू व्यंको महाराजांना म्हणतो की व्यंको काका, मी अभंगावर तुम्हाला मृदुंगाची साथ देऊ का? व्यंको महाराज हसत म्हणतात की अरे हे काय विचारणं झालं का? अरे किती सुंदर मृदुंग वाजवतोस तू. मग व्यंको महाराज अभंग म्हणायला सुरुवात करतात आणि आदू त्यांना छान मृदुंग वाजवून साथ द्यायला लागतो. तेव्हा तिथे इंदूसुद्धा येते आणि व्यंको महाराजांना अभंग म्हणताना पाहून खुश होऊन तीसुद्धा अभंग म्हणायला लागते. व्यंको महाराज आणि इंदू मधून मधून आदूच्या मृदुंग वाजण्याचं कौतुक करत
फिरत असतात तेव्हा तिथे मोठ्या बाई येतात. वेंकू महाराज आणि इंदू अभंग म्हणताना पाहून आणि अदूला मृदंग वाजवताना बघून त्यांना खूप राग येतो आणि त्या मोठ्याने व्यंकट भाऊजी असं म्हणून ओरडतात. मोठ्या बाईंना बघून सगळेच उठून उभं राहतात. आता मोठ्या बाई त्यांच्याजवळ येऊन रागाने वेंकू महाराजांना म्हणते की काय चाललं आहे हे? अधोक्षजला मी इथे कीर्तन शिकायला पाठवलं होतं ना, आणि तो इथे नुसता टांटून करतोय, दिग्रसकर आहे तो. आणि त्या इंदूकडे बघून म्हणतात की तो या पोरीच्या अभंगाला साथ करत बसणार आहे का? वेंकू महाराज म्हणतात की वहिनी तुम्ही जरा शांत व्हा. मोठ्या बाई रागाने म्हणतात की का शांत होऊ मी? नाही, बरोबरच आहे, तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय. माझ्या पोराने शिकून कीर्तन केलेलं तुम्हाला आवडणारच नाही. त्याच्या बाबांची गादी काढून घेतली आणि आता त्याला पण मिळू द्यायची नाही, असंच आहे ना? आदू मध्येच म्हणतो की आई अगं वेंकू काकांना नको बोलू. मोठ्या बाई त्याच्यावर रागवत म्हणतात की तू गप्प रे, अजिबात बोलायचं नाही मध्ये. वेंकू महाराज आदूला म्हणतात की बाळा तू जरा थांब. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की वहिनी हे काय चाललं आहे डोक्यात तुमच्या? आपला अधोक्षज जर उद्या खूप मोठा कीर्तनकार झाला तर मला काही वाईट वाटणार आहे का? मोठ्या बाई हसत म्हणतात की भाऊजी उगीच साळसूतपणाचा आव नका आणू. मला माहिती आहे, चांगला अनुभव घेतला आहे मी तुमचा. वरवर गोड बोलायचं आणि मागून डंक मारायचे नुसते. इंदू म्हणते की मोठ्या बाई वेंकू महाराज. मोठ्या बाई तिच्यावर सुद्धा रागवतात आणि म्हणतात की तू गप्प बस, नाही तर तुझं पण थोबाड फोडीन. वेंकू महाराज म्हणतात की इंदू थांब, शांत हो बाळा, शांत हो. वहिनी मोठ्या आहेत, त्यांना बोलू देत. आणि ते मोठ्या बाईंजवळ जाऊन म्हणतात की मला सांगा, तुम्हाला अधोक्षजला मोठं कीर्तनकार करायचं आहे ना? तुमचं तेच स्वप्न आहे ना? मोठ्या बाई म्हणतात की नाही वेंकट भाऊजी, हे माझं फक्त स्वप्न नाही, तर माझा अधोक्षज मोठा कीर्तनकार होणारच आहे आणि तू होऊ शकतो मला माहिती आहे, म्हणून मी म्हणते. वेंकू महाराज म्हणतात की अहो पण तुम्ही अधोक्षजची इच्छा काय आहे हे कधी विचारलं आहे का? मोठ्या बाई म्हणतात की तो लहान आहे अजून, आपलं भलं बुरं त्याला काही कळत नाही. गोविंद महाराज दिग्रजकर यांचा नातू आहे तो त्यांच्यासारखाच मोठा कीर्तनकार होणार आहे. वेंकू महाराज म्हणतात की चुकताय तुम्ही वहिनी. अहो पण अधोक्षजला कीर्तन शिकण्यात काहीही रस नाही आहे. अहो वहिनी तो फक्त दिग्रजकर आहे म्हणून तो पुढे जाऊन मोठा कीर्तनकार होईल अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे. जी चूक मी गोपाळच्या बाबतीत करत होतो ती चूक तुम्ही अधोक्षजच्या बाबतीत करू नका, विनंती आहे माझी. मोठ्याबाई म्हणतात की एका दिवसात बरंच काही कळलं हो तुम्हाला. हे असं बोलण्यापेक्षा सरळ सरळ सांगा ना, मला तुमच्या मुलाला कीर्तन शिकवायचं नाही आहे म्हणून. तसं सांगितलं असतं तर बरं झालं असतं. वेंकू महाराज म्हणतात की अहो काय बोलताय तुम्ही? अशी इच्छा असेल का माझी शिकू नये म्हणून? आणि का असेल मला सांगा वहिनी. तुम्ही कधी अधोक्षजला मृदुंग वाजवताना नीट ऐकलं आहे का? अहो असा इतक्या लहान वयात मृदुंगावर हात नसतो कोणाचा. अहो तुम्हाला सांगतो एवढा लहान आहे पण त्याला असलेली तालाची लयीची जाण फार कमी जणांमध्ये आढळते. अहो एवढ्या लोकांनी आत्तापर्यंत मृदुंगाने साथ केली मला, पण आपल्या अधोक्षजसारखं तयारीचा हात मी कोणाचाच पाहिला नाही. अहो अधोक्षजने कीर्तनकारच झालं पाहिजे असा हट्ट धरणं म्हणजे माशाने उंच उडून दाखवलं पाहिजे अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. मोठ्या बाई हसत म्हणतात की बस झाला वेंकट भाऊजी, असं मोठे मोठे शब्द वापरून मला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न नका करू. तुम्ही सरळ सांगा ना तुम्ही की मला गादी सोडायची नाही आहे म्हणून. एवढं सांगितलं असतं तरी कळलं असतं मला. सगळेच मोठ्याबाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. मोठ्याबाई खूप रागात असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.